एका मुलाला शाळेतील शिक्षकांनी हातात चिठ्ठी देऊन शाळेतून काढून टाकलं आणि म्हणाले, उद्यापासून आमच्या शाळेत येऊ नकोस. तो मुलगा घरी गेला आणि चिठ्ठी आईला देऊन म्हणाला, आई, शिक्षकांनी सांगितलंय की उद्यापासून मला शाळेत जाऊ देऊ नको. आईने चिठ्ठी उघडली, त्यात लिहिलं होतं की आपला मुलगा मंदबुद्धी आहे, उद्यापासून त्याला आमच्या शाळेत पाठवू नका. आम्हाला नकोय की त्याच्यामुळे आमच्या शाळेचा निकाल खराब होईल. आईच्या डोळ्यात पाणी आलं. मुलाने विचारलं, आई, शिक्षकांनी मला का थांबवलं? आई म्हणाली, बाळा, त्या चिठ्ठीत लिहिलंय की तुझं IQ खूप जास्त आहे. आमच्या शाळेत इतक्यात जास्त IQ असलेल्या मुलाला शिकवण्याची क्षमता नाही. आईने ती चिठ्ठी उलट वाचली आणि मुलाला सांगितलं की तू खूप बुद्धिमान आहेस. इतक्या तेजस्वी मुलाला शिकवायला जगातील कोणतीही शाळा सक्षम नाही. तुला शाळेत जाण्याची काहीच गरज नाही, तुला मी घरी शिकवेन. लहानपणी लोक हसत होते, म्हणत होते हा मुलगा मंदबुद्धी आहे, आयुष्यात काहीच करणार नाही. पण हाच तो मुलगा जगाला प्रकाश देऊन गेला. त्याचं नाव होतं थॉमस अल्वा एडिसन, ज्याने जगाला विजेचा बल्ब दिला. हा बल्ब बनवण्यासाठी त्याने 100 नाही तर 1000 प्रयत्न केले. जेव्हा तो 999 वेळा फेल झाला, तेव्हा कोणीतरी त्याला विचारलं, तू इतक्या वेळा फेल झालास तरी का हार मानत नाहीस? तो म्हणाला, मी 999 वेळा फेल झालो नाही, तर मी 999 वेगळ्या पद्धती शिकलो ज्याने बल्ब चालू होत नाही. शेवटी 1000व्या प्रयत्नात त्याने जगासमोर बल्ब आणला. म्हणून लक्षात ठेव, जग म्हणेल तुझ्याकडून होणार नाही, तर त्यांना दाखवून दे की फक्त तुझ्याकडूनच होणार आहे. कोणी तुला आज नालायक म्हणालं तर ते फक्त आजसाठी आहे. उद्या शिकून स्वतःला बदलू सुद्धा शकतोस.